हाय सखी, चला आज आपण नवीन हेअरस्टाईल शिकणार आहोत। तर आपण पहिल्यांदा सर्वप्रथम इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे। इयर टू इयर पार्टिशन करत असताना लाईन एकदम क्लीन आली पाहिजे आणि अगदी व्यवस्थित आली पाहिजे। पुढचे जे केस आहेत ते क्लिपने सिक्युअर करून घ्यायचे आहेत आणि पाठीमागचा जो एरिया आहे, जो मध्य एरिया दिसतो आहे, तेथे सी सेक्शन घेऊन आकार द्यायचा आहे। जसं पफसाठी आपण सेक्शन घेतो ना, त्याच पद्धतीनं ते सेक्शन घ्यायचं आहे। कोमने क्लीन करायचं आहे आणि रबरने सिक्युअर करून घ्यायचं आहे। अगदी केस व्यवस्थित झाले पाहिजे, जेणेकरून दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित केस आले पाहिजे। त्याच्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आहे आणि जो रबरचा जो पॉइंट आहे तो वरून आतल्या साईडने ओढून घ्यायचा आहे। वळून घेतल्यानंतर सर्व केस जे आहेत अगदी क्लीन करून घ्यायचे आहे आणि वरच्या जे साईडला आहे ते पुलिंग करायचं आहे। पुलिंग केल्याने बाउन्सपणा येतो आणि अगदी व्यवस्थित पुलिंग केल्याने एक छान अशी हेअरस्टाईल आपली क्रिएट होते। जसे व्हिडिओमध्ये बघत आहात, थोडेसे सेक्शन घेऊन अगदी केस घेऊन पुलिंग करायचे आहेत आपल्याला। आणि हे पुलिंग करत असताना आपल्या चेहऱ्याला सुद्धा सूट झाले पाहिजे, एवढ्या साईजमध्ये ते पुलिंग करायचं आहे। अगदी जास्तही पुलिंग करायचं नाही आणि अगदी कमीही पुलिंग करायचं नाही, चेहऱ्याला आपल्या सूट झाले पाहिजे। त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा दोन्ही साईडला थोडे केस घेऊन रबरने मध्य एरियामध्ये सिक्युअर करायचा आहे आणि पुन्हा तो रबरचा पॉइंट जो आहे तो वरून आतल्या साईडला ट्विस्ट करून घ्यायचा आहे। त्यामुळे हेअरचे जे आहेत ते ट्विस्ट केल्याने असे पुलिंग करून घ्यायचे आहे। असे वेगवेगळे सेक्शन घेऊन प्रत्येक सेक्शनला पुलिंग करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला छान अशी हेअरस्टाईल तयार होते। तुम्हाला जर हेअरस्टाईल करायची असेल, तुम्हाला हेअरस्टाईलमध्ये आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब मोटिवेशन करत आहे। तुम्हाला नवीन आयडियाज, नवीन हेअरस्टाईल, नवीन मेकअप तुम्हाला बघायला भेटतील, तुम्हाला नवीन आयडियाज मिळतील। त्यामुळे प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा। पहा, जो पुढे जे केस आहेत, जे सेक्शन फ्रंट एरियाचं आपण सेक्शन घेतले होते, ते सेक्शन घेऊन ट्विस्ट केले जातात आणि त्यांनाही ट्विस्ट केलेले हेअरला पुलिंग केलं जातं। जसे व्हिडिओमध्ये बघत आहात तसे थोडे सेक्शन घेऊन पुलिंग केल्याने पूर्ण मेसी हेअरस्टाईल तयार होते। तिथे यू पिनाने किंवा सिक्युअर पिनाने तुम्ही सिक्युअर करू शकता। टेम्पररी तुम्ही यू पिनाने सिक्युअर केले तरी चालते। असे थोडे सेक्शन घेऊन ट्विस्ट करून असे मेसी टाईप तुम्हाला हेअरस्टाईल तुम्हाला भेटेल। हे बघा, पुलिंग व्यवस्थित अगदी छान केली जाते। जेव्हा तुमची प्रॅक्टिस होते, पुन्हा तुम्ही प्रॅक्टिस केलं जातं वरचेवर, तेव्हा तुम्हाला पुलिंग करायला छान जमतं। ह्याच्या हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि टेक्निक्स महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांना जर हेअरस्टाईल शिकायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा। त्यामुळे मला तुम्हाला अजून नवीन काहीतरी दाखवण्याची संधी मिळेल मला। हे पहा, सर्व केस आपण काय केलं आहे, पाठीमागच्या साईडला ट्विस्ट करून काय केलं आहे, सिक्युअर करून घेतलं आहे। बघा, पाहू शकता किती सुंदर झाले आहे हेअरस्टाईल आणि मेसी झाले आहे। जे हेअर आपले जे सेक्शनमध्ये राहिले आहेत ना थोडे, ते आपल्याला काय करायचे आहे, जर बन घालायचा असेल, तुम्हाला बन हवा असेल तर तुम्ही गोल राऊंड करून असे सिक्युअर करून घ्यायचं आहे पिनाने। टाईट व्यवस्थित बसला पाहिजे, जेणेकरून तो हल्ला नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित। जर तुमच्याकडे हेअर जर कमी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नेट वापरू शकता किंवा पुलिंग केलं जातं। पुन्हा एकदा मी सेक्शन घेतला आहे, बॅककॉमिंग केला आहे आणि बॅककॉमिंगला राऊंड करून पुन्हा ते सिक्युअर केलं आहे। जे खालच्या साईडला जे हेअर राहिले आहेत त्यांची 3 पेड्यांची वेणी घालायची आहे। ती 3 पेड्यांची वेणी उलटी घालायची आहे आणि राहिलेले ते सेक्शन आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। मी थोडी वेणी घालून स्प्रेड करत आहे। जे केस आहेत आपले ते पूर्णपणे स्प्रेड केल्याने आपली जी वेणी टाईट असते ती काय होती, पुलिंगचं मोठी होते पुलिंग केल्यामुळं आणि स्प्रेड केल्यामुळे छान अशी मोठी दिसते। त्याच्यामुळं तुम्ही ही
छोटी वेणी घालून तुम्ही काय करायचं आहे, स्प्रेड करायचे. माझ्या व्हिडिओमध्ये मी 3 वेण्या घेतल्या आहेत, पण तुम्ही जेव्हा घेत असताल तेव्हा 4 किंवा 5 असे वेण्या तयार करा. प्रत्येक वेणीचं काय करायचं आहे, 5ची वेणीचं तुम्ही जर घेतला तर ते एका ठिकाणी काय करायचं, माप घ्यायचं आहे आणि त्या सर्व जे वेण्या आहेत त्यांना एकच रबर लावायचं आहे. त्यामुळे आपलं काम अजून सोपं होतं. जे राहिलेले वरचे केस आहेत ते ट्विस्ट करून आतमध्येच घालायचे आहेत आणि पुन्हा ते सिक्युअर करून झाल्यानंतर बाउन्स रूप येण्यासाठी किंवा जो बन आहे तो बन पूर्ण कवर होण्यासाठी पुलिंग वगैरे आणि किंवा यू-पिनच्या सहाय्याने ते सर्व सिक्युअर करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित हे पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. मी व्यवस्थित यू-पिनांनी काय करत आहे, ती बनची जी साईज आहे ते बनच्या साईजला मॅच करत आहे. त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईल छान आणि सुंदर दिसते आणि आतली जी बन घातला आहे तो पण बाहेर दिसत नाही, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे मणी असेल किंवा फुलं असतील, कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडे साधन असेल त्यानुसार तुम्ही काय करू शकता, डेकोरेट करू शकता हेअरस्टाईलला. त्याच्यामुळे अजून सुंदर लुक येत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, हेअरस्टाईल आवडत असतील, प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला एक व्हिडिओ जर आवडत असतील तर छान अजून मला मोटिवेशन मिळेल की छान व्हिडिओ तुम्हाला दाखवता येतील.